आज सकाळपासूनच मला काहीतरी गोड खायची इच्छा झाली होती. इकडे मी तांदूळ थोडेसे शिजायला ठेवले होते. करडीची खीर बनवते. आता मी करडीची खीर उन्हाळ्यात पण आम्ही शेअर केली होती. चुलीवर बनवलेली करडीची खीर. आता ही रेसिपी आहे सासूबाईची. आता सूनबाईने शिकून आलं म्हणल्यावर इकडं करायलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? 1 ग्लास करडी मी पाण्यात भिजत घातले होते आणि सकाळी उठून स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून काढले आणि मिक्सरला छान ग्राइंड करून घेतले आणि त्यानंतर चाळणीमध्ये टाकून असं 2 ते 3 वेळा चाळून घ्यायचं बरं का स्वच्छ. कारण त्याचा एकही कण जर त्याच्यामध्ये गेला ना तर आपल्या पोटामध्ये गेलं तर आपल्याला 3 ते 4 वेळा टॉयलेटला जावं लागतं म्हणून छान स्वच्छ करून घ्या. आणि त्यानंतर आपले जे तांदूळ ठेवले होते छान असं एकजीव चिकट शिजवून घ्यायचे बरं का. छान शिजत आल्यावर आता आपले बरोबर 1 ग्लासाला 4 वाटी दूध निघालं बरं का करडीचं. आणि हे खीर खूप छान लागते, खूप टेस्टीसुद्धा लागते. पुन्हा आपल्याला हे 10 ते 15 मिनिट त्या दुधामध्ये एकजीव करून छान शिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता तुम्हाला गूळ टाकायचं असेल तर गूळ टाकायचं शिजल्यावर आणि साखर टाकायचं असेल तर साखर टाकू शकता. आणि तुम्हाला जर विलायची ड्रायफ्रूट्स काय आवडले तर ते पण टाकून घ्यायचं आणि पुन्हा 10 मिनिट शिजवून घ्यायचं. आणि ते शिजत असतानाच माझ्या पोरांना आंबे खायचं मन केलं होतं. मम्मा आंबे कधी आणशील, मम्मा आंबे कधी आणशील म्हणून. मग लगेच मी आंबे आणायला गेले आणि हापूस आंबे तर बाजारात कुठं दिसत नव्हते. पण मी शोध घेऊन जवळजवळ अर्धा तास फिरून आंबे घेऊन आलेच. थोडेसे महाग मिळाले पण ठीक आहे. आणि माझा कुठं विश्वास येते बाईवर. काउंट करत होते 1 डझन बरोबर आहेत की नाही म्हणून. आणि येते वेळी चाळणी घेऊन आले. मला पिठाची चाळणी सोबत एक दुसरी पण चाळणी घेऊन आले आणि येते वेळी जांभळं पण घेऊन आले. चला बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.